नमस्कार मित्रांनो, कशा आहात सगळे आणि आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश विटेकर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो। आणि आपण जे आज आलेलो आहे ते शारजा ॲक्वेरियमला आणि दाखवतो तुम्हाला शारजा ॲक्वेरियम पूर्णपणे मस्तपैकी नजारा आहे। तर आद्विक आहे, सानवी आहे, आज नवीन यूट्यूबर आहेत आपल्याकडे दोन। एंटर करूया आतमध्ये आणि आतमध्ये तुम्हाला दाखवतो। हे समोरच जे आहे ते रिसेप्शन आहे, इथे तुम्हाला तिकीट काउंटर आहे। स्पेशल म्हणजे इथे जर तुमच्याकडे 60+ कोणी वयस्कर असेल तर त्याला पूर्णपणे तिकीट फ्री आहे आणि त्याला व्हीलचेअर पण ते लोक प्रोव्हाइड करतात। तर हे बघा इकडे सगळे शार्कचे वगैरे मस्तपैकी त्यांनी डेकोरेशन लावलेलं आहे। चला आपण पुढे जाऊया, आपले तिकीट वगैरे सगळे चेक केलंय स्वातीने। जाऊया आता पुढे पुढे आपण। आणि इथे समोरच तुम्हाला जर फोटो वगैरे काढायचे असेल तर फोटो वगैरे काढायचे आहे, त्याचे एक्स्ट्रा पे करावे लागतील तुम्हाला। चला पुढे जाऊया आपण। हा पूर्णपणे दाखवतो तुम्हाला, हा पूर्णपणे ॲक्वेरियमचा एरिया आहे। आणि इकडे बघा तुम्ही, आता जे आपण आहे ते उभे इकडे आहोत आणि तिकडे जो पुढे आहे ते आहे म्युझियम यांची। तर इकडून जाऊया आता आतमध्ये पुढे पुढे आपण। बघा हा असा ॲक्वेरियमचा त्यांनी मस्तपैकी डेमो तिथे ठेवलेला होता। चला तर पुढे जाऊया आता आपण। इकडे सगळी इन्फॉर्मेशन वगैरे सगळी दिलेली आहे आतमध्ये ॲक्वेरियम बद्दल, माशांबद्दल सगळी। तर हे बघा शिंपले लावलेले आहेत इकडे, सगळे वेगवेगळ्या टाईपचे शिंपले आहेत। दाखवा फिश दाखवा, सगळं बोला तुम्ही आता। हाँ चलो। काय काय सगळं तुम्ही इन्फॉर्मेशन त्याला हात नाही लावायचं बेटा। तुम्ही पुढे चला, मी तुमचा व्हिडिओ बनवतोय ना, तुम्ही यूट्यूबर आहात ना आजचे। हा बोला बोला बोला। यस फर्स्ट इतर इतर बेबी। तर पुढे जाऊया, आपले नवीन यूट्यूबर सानवी आणि आद्विक आपल्याला काहीतरी दाखवते फिश। तर हे बघा इथे काहीतरी स्नेक, साप आहे इकडे आणि फिश पण आहेत। त्यानंतर पुढे बघूया आता काय आहे ते। इथे मस्त बिग हे बघा, हे सगळे फिश आहे। हॉर्स टाईपचा फिश आहे हे बघा, सगळे फिश फिश आहेत। असं वाटत नाही की हे आहे म्हणून। बघा याची इन्फॉर्मेशन पण इथे सगळी दिलेली आहे त्यांनी। तर पुढे जाऊया आपण आता। इकडे काहीतरी आहे, इकडे पण हा फिश आहे बघा, मस्त फिश आहे बघ तो, सेम टू सेम दगडासारखा दिसतोय ना फिश। इकडे 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 यूट्यूबर इकडे इकडे चला पुढे तुम्ही दोघे जण। हळूहळू हळूहळू धावायचं नाही, हळूहळू। बोल चल दाखव। हा कसे फिश आहे दाखव, त्याचं नाव काय आहे? ओपन सी शॉल, काय नाव काय? इकडे बघ, जा फोटो काढू दे। हा बोल जरा, सांग ना व्हाईट फिश आहे, कसं आहे, दिसतोय कसं? हा हा इथे फक्त माझ्या मागच्या साईडला मस्त मोठे मोठे शार्क आहेत। तर दाखवतो तुम्हाला एकदम जवळ येऊ।
कुठे गायब झालेत आता. हा बघा आला एक शार्क मस्त मोठाच्या मोठा गेला. हे बघा 2 मोठे मोठे शार्क आहेत. सोनू इथे फोटो काढायला. हे मस्त मस्त शार्क आहेत, ये बघायला. ते फिश बद्दल इन्फॉर्मेशन सांगायला एकदम स्पीकर लावलाय त्यांनी. पुढे जाऊया आपण. मस्त वेगळी फिश आहेत. आता हा बघा, वाव व्हॉट अ फिश. बलून टाईप. त्याचं नाव इथे मेन्शन नाही केलं त्यांनी. हे सगळे फिश आहे. फिशचाच प्रकार आहे एक माशाचा. मेन एंट्रन्स वरती आता आपण आहे, जिथून काचेतून खालून जाणार आहोत. आणि मस्त पैकी बघा हा एंट्रन्स. आणि दोन्ही साईडला पाणी असणार आहे आणि काचेच्या मधून जाणार आहोत आपण आता. मी दिसत नाहीये. आमचे 2 युट्यूबर आलेले आहेत बघा. इकडे युट्यूबर बोल ना. पाण्याच्या खालून चाललोय आम्ही आता. मस्त वाटतंय. कसं वाटतंय आधी तुला? दोन्ही साईडला पाणीच पाणी आहे आणि दोन्ही साईडला फिश आहेत आणि आम्ही त्याच्या मधून चाललेलो आहोत. हे बघा वरतून पण पूर्णपणे फिश आहेत. तू काय युट्यूबर, तू काय बोलतच नाहीयेस. ह्याचं नाव आहे दिब्बा रॉक. हा जिवंत आहे तो. बघा किती आहेत माहिती आहे. एक हा एक आहे आणि हा इकडे एक छोटा आहे. हा बघा इकडे बघायला दिब्बा रॉक. हा बघा. हा जो आहे तो छोटा आहे आणि तो मोठावाला आहे ना, तर इकडनं असं तिकडपर्यंत गेलाय. नाही ह्याचं सिमेंटचं बनवून ठेवलं त्याने. हा पण असं सेम टू सेम ह्याच्यामधलं बनवलं त्याने. व्हॉट अ स्टाईल आहे. हे बघा झाडाचा प्रकार आहे तो. समुद्राच्या खालचे. आता ह्या सीडीने चढून आता आम्ही वरती आलेलो आहे आणि वरती तुम्हाला दाखवतो. तर वरती कोणते कोणते फिश आहेत ते सगळे फिरवतो. आता इथे जे आहे ते खोरफकन फिनक्लेन रिफ्स हे. त्याच्यानंतर हे बघा इकडे पुढे सगळे पिंक कलरचे फिश आहेत.
तेच आहेत ते शार्क रॉक. जाऊया पुढे पुढे आता आपण. आता इकडे सगळ्यांची नावं इन्फॉर्मेशन वगैरे सगळं ऑलरेडी त्यांनी डिटेल्स दिलेली आहे. आणि तुम्हाला मी फक्त फिश दाखवतो. ॲक्वेरियम खूप मोठा आहे, म्हणजे पैसा वसूल परफॉर्मन्स आहे असं म्हणायला काही हरकत नाही आहे. आणि जर तुम्ही UAE व्हिजिट केली तर नक्की शारजा ॲक्वेरियमला नक्की व्हिजिट करा. आमच्या घरापासून थोडाच अंतरावरती आहे. कमेंट्स करून नक्की कळवा की तुम्हाला जर यायचं असेल तर कसं जायचं, काय करायचं. जर तुम्हाला काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल शारजाबद्दल तर नक्की कळवा. आपका भाई आपके लिए खडा आहे. तो कधी पण तुम्हाला कोणतीही प्रकारची इन्फॉर्मेशन देईल. आता इथे बघा हे सगळे जे आहेत ते क्रॅब आहेत, वेगवेगळ्या टाईपचे आहेत. खूप मोठे मोठे पण आहेत. बापरे केवढे मोठे मोठे आहेत. पुढे जाऊया आता. इकडे काय काय आहे ते दाखवतो तुम्हाला. झाडं मस्तपैकी आहेत. झाडांच्या खालती पण मस्तपैकी फिश ठेवलेले आहेत. ते हे बघा छोट्या टाईपचे फिश आहेत. सगळ्यांची इन्फॉर्मेशन नावं त्यांनी मेन्शन केलेत. काही ठिकाणी नाही आहेत पण काही ठिकाणी भरपूर 80% ठिकाणी तर नावं वगैरे सगळं त्यांनी त्याची इन्फॉर्मेशन वगैरे सगळं मेन्शन करून ठेवले. स्टारफिश हे सगळे जिवंत आहेत बरं. हे स्टारफिश आहेत. आणि आपल्याकडे ह्या फिशला काय काय नावं आहेत ते नक्की कमेंट्स करून नक्की कळवा की ह्या फिशला आपल्याकडे काय म्हटलं जातं. आद्विक टच कर. आद्विक हे बघ कसले फिश आहेत सानवी. चांगले दिसते. आता मी तुम्हाला आलोय ते एकदम वरती आलोय, म्हणजे टॉपला. म्हणजे मगाशी आपण जे खालून ग्लासच्या खालून आलेलो जेव्हा स्टार्टिंगला, त्याच्या जस्ट वरती आलोय मी आता. आणि हा वरचा सगळा नजारा आहे, वरतून दाखवतो. आणि त्याच्या खालतून आपण आलेलो ते बघा, ते तिकडे आहे, तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर. तर मित्रांनो कमेंट्स करून नक्की कळवा तुम्हाला जे फिश दिसतात त्या फिशला काय आपल्याकडे बोलतात ते कमेंट्स करून नक्की कळवा. सानवी आणि आद्विक मस्तपैकी एन्जॉय करतायत. चलो चलो चलो. तो बघा केवढा आहे खालती. मोठे मोठे आहेत एकदम. हा तो बघा एक आला वेगळाच. हा बघा कसा आलाय वटवाघूळ सारखा. आला आला वरती आला. हा एक कासवाला. हाय. हा ना. हा हे ना. आता ह्याच्यावरूनच उड्या मारत होती. आता भीती वाटते मी नाही येणार.
ते त्यांच्या ओळखीची झाली असेल त्या फिश लोकांच्या. तर मित्रांनो, समुद्रामध्ये ज्या प्रकारे पोल्युशन होतं त्याचा मस्त त्यांनी इकडे नजर दाखवलेला आहे की समुद्रामध्ये काय काय आत्महत्या टाकताना काय काय भेटतं ते बघा. इकडे सगळं त्यांनी दाखवलेलं आहे. तर प्लीज जेवढं होईल तेवढं अवॉइड करा, कारण त्या समुद्रामध्ये पण मासे असतात, सगळे काय असतात. आणि हे बघा इकडे जसे काय बघतो आपण जे पेप्सीचे टीन वगैरे आहेत, ते लाईटचे बल्ब वगैरे आहेत, म्हणजे त्यांना ज्या वस्तू भेटल्या त्यांनी काढून ठेवले तिकडे डिस्प्लेला. तर प्लीज हे असं करू नका. आणि हे बघा इकडे सगळ्या बॉटल्स वगैरे आहेत, सगळ्या बॉटल्स काचेचे आहेत, त्याचे गॉगल्स आहेत, म्हणजे त्यांनी काढून ठेवले. आणि हे बघा प्लास्टिकच्या कितीतरी बॉटल आपण असे पाणी वगैरे पिऊन जे फेकून देतो, तर ते असं करू नका. कारण की समुद्राच्या आतमध्ये पण जसं की हे बघा स्टार फिश आहे, त्यांनी काहीतरी खाल्लं आहे प्लास्टिकचं आणि त्याच्या अडकले असं त्यांनी दाखवलं इकडे सगळे त्याचे पिक्चर वगैरे. आणि इकडे याच्यानंतर टी व्ही टाकून त्याचा पण फोटो आहे. आणि इकडे सध्या बघा हे पाईप्स वगैरे आहेत, हे टीन वगैरे आहेत. तर आतमध्ये पण जे आहेत ते समुद्रामध्ये मासे राहतात, तर त्यांनाही त्रास होतो. त्यांना वाटतं काहीतरी खायला आहे आणि ते खायला जातात आणि त्याचा त्रास होतो त्यांना. तर दाखवलं मी तुम्हाला सगळं. तर प्लीज जर तुम्ही कुठे जात असाल तर अवॉइड करा या सगळ्या गोष्टी. तर कुठे थँक्यू. ते मस्तपैकी एक रेस्टॉरंट आहे आतमध्ये, त्याच्या बाहेर पण तुम्ही जाऊ शकता. ए स्वाती, ए इकडे ना, इकडे इकडे. तर इकडून आपण बाहेरचा नजारा बघूया मस्तपैकी. एकदम भारी गोष्ट म्हणजे लहान मुलांचं बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी इथे त्यांनी एक हॉल दिलेला आहे. स्पेशली तो त्यासाठीच आहे, बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. हे बघा छोटे टेबल ठेवले आहेत. चला मी आतमधून दाखवतो तुम्हाला खोलून. हा बघा, हा पूर्णपणे हॉल आहे. मस्तपैकी बर्थडे सेलिब्रेट करायला त्यांनी हा हॉल तिथे आहे अवेलेबल. मस्त डेकोरेशन केलेलं आहे. चला पुढे जाऊया. सानवी आणि आदवी काहीतरी मस्ती करतायत, पुढे जाऊया आपण. आता तू तुझ्या बरोबर जाऊ नकोस, सानू तू त्याच्या बरोबर जाऊ नकोस. तर मित्रांनो, ॲक्वेरियम पूर्णपणे फिरून झालेला आहे. आता हा लास्ट एक्झिटच्या वेळेला हा एक शॉप आहे ॲक्वेरियमचाच. तर इथे सगळे टॉयज वगैरे आहेत, प्लास्टिकची भांडी वगैरे सगळे फिशच्या शेफमध्ये आहेत आणि भरपूर अशा गोष्टी आहेत, किचन वगैरे सगळे. तर बघा द ॲक्वेरियम शॉप. चला आता इथून जाऊया आपण पुढे म्युझियमला. तो बनवणार आहे मी पार्ट 2. तर चलो बाय बाय, टेक केअर. दुसऱ्या पार्टमध्ये भेटूया.